हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. हा चॅप्टरचा लास्टचा लेक्चर आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द इलेक्ट्रिक करंट. सोपा चॅप्टर आहे. नीटकं जर तुम्ही पूर्ण लेक्चर केले तर या चॅप्टरची डेप्थ तुम्हाला मी गॅरंटी सोबत सांगू शकतो खूप डिटेल चालल्या जाईल. ज्या विद्यार्थ्यांना MST-CET करायचे असेल त्यांनी टॉपर्स प्रो बॅच आपली PGMN ॲपवर आहे. गुगल प्ले स्टोअरवर जायचं, PGMN ॲप डाउनलोड करायचं बाबा. आणि CET ची चांगली तयारी करायची असेल तर कोर्स फार स्वस्त असतो. प्रश्न काय येतो बघा, नीट लास्टचं लेक्चर आहे आजचं. स्टेट द एम्पायर सर्कायटल लॉ येतो क्वेश्चन, किंवा डिराइव्ह द एक्सप्रेशन असा क्वेश्चन येतो. हे क्वेश्चन नीट वाचा तुम्ही. स्टेट द एम्पायर सर्कायटल लॉ, राईट द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, है ना. स्टेट अँड एक्सप्लेन द एम्पायर्स लॉ, स्टेट द एम्पायर सर्कायटल लॉ, युझिंग द एम्पायर सर्कायटल लॉ ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर मॅग्नेटिक इंडक्शन. हे असले प्रश्न येत असतात. बरं, आपल्याला करायचं काय, एम्पियर्स लॉ शिकायचं. हा एम्पियर्स लॉ का बरं आला असेल, जसे की तुम्ही जर इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचा जो काही चॅप्टर होता तो जर तुम्ही शिकला असेल तर तुम्हाला थोडक्यात एक रिव्ह्यू देतो. बघा, मला जर इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल तर फॉर्म्युला होता या ठिकाणी. इलेक्ट्रिक फील्ड जर तुम्ही पाहिली असेल तर मी थोडंसं इथं लिहितो, तुमच्या लक्षात येईल की इलेक्ट्रिक फील्ड जेव्हा काढायची होती तेव्हा मी एक फॉर्म्युला वापरला असेल, E इज इक्वल टू KQ अपॉन R², किंवा याला असं पण लिहू शकता 1/4πε0 इथे Q अपॉन R² लिहिलं होतं असा फॉर्म्युला. ही कशावरून आली होती तर कुलम्स लॉ नावाचा एक लॉ होता, तिच्यावरून ही इलेक्ट्रिक फील्ड आपण काढत होतो कुलम्स लॉचा आधार घेऊन, है ना. नंतर आपल्याला एक लॉची गरज पडली की स्पेरिकल बॉडी असेल, सिलेंड्रिकल किंवा वायर असेल, त्याची जरी इलेक्ट्रिक फील्ड काढायची असेल तर एक गॉस लॉ, कोणता लॉ आहे तो, गॉस लॉची गरज पडली, मदत लागली आपल्याला, गॉस लॉची मदत लागली. कोणता लॉ आहे हा, गॉस लॉ. तसंच इथे पण आपण एक बॉइड सर्वट लॉ आता शिकलोय, सर्वट लॉ शिकलोय. तसंच आता आपल्याला एम्पियर, कोणता लॉ, एम्पियर्स लॉ शिकणार आहात. म्हणजे ही काय मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठीच आहे, ही पण मॅग्नेटिक फील्ड काढण्यासाठीच यूज केलेला लॉ आहे. जसं इथं पहिल्यांदा कुलम्स लॉ आणि गॉस लॉ शिकलोय तसं बॉइड सर्वंट लॉ आणि हा एम्पियर्स लॉ आपण शिकलोय. मला थोडंसं आणखीन ॲडव्हान्समध्ये काही सांगायचं आहे. बॉइड सर्वंट लॉमध्ये एकच वायर राहायचा आपला. या वायरमुळे मॅग्नेटिक फील्ड या पॉईंटला किती असेल, बाहेरचंही काढत होतो पण मॅक्झिमम असंच काढलं आपण. बघा, स्ट्रेट कंडक्टर वायर आहे, त्याच्यातून करंट फ्लो झाल्यामुळे एखाद्या पॉईंटवर किती मॅग्नेटिक फील्ड आहे काढण्यासाठी आपण हा बॉइड सर्वंटला यूज केला. आता इथं करंट जास्त आहेत, कंडक्टर जास्त आहेत किंवा सिमेट्रिक असणं गरजेचं आहे एम्पियर्स लॉमध्ये, ते आपल्याला शिकायचं आहे. तुम्ही जर टेक्स्टबुक जर ओपन करत असाल तर माझ्याकडे पण आहे बघा, इथं लिहिलेलं आहे, सरळ सरळ लिहिलेलं आहे. तुम्ही जर वाचला असेल तर बघा इथं काय काय लिहिलं मी. ठीक आहे, थोडासा पेन मी डार्क घेतो. बघा काय म्हटलं, नीट आहे का. वी नो दॅट द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज इज गिवन, म्हणजे चार्ज जास्त डिस्ट्रीब्यूट झाले म्हणजे करंट जास्त असेल. किंवा हा तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकसाठी त्याने म्हटलेलं आहे, वी नो दॅट द डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज इज गिवन, वन कॅन ऑब्टेन द इलेक्ट्रिक फील्ड. तुम्ही काय करायचं, इलेक्ट्रिक फील्ड वेगवेगळ्या चार्जमुळे किती इलेक्ट्रिक फील्ड आहे ते काढतो बाय युझिंग द युनिव्हर्सल स्क्वेअर लॉ. म्हणजे जे मी आता फॉर्म्युलेला E इज इक्वल टू KQ अपॉन R² लिहिलं का नाही. आता डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज इज गिव्हन प्लॅनर जर असेल, हा स्पेरिकल असेल, सिलेंड्रिकल असेल, पण सिमेट्री म्हणजे एक सारखं जर असेल तर विथ द हेल्प ऑफ गॉस लॉ तुम्ही यूज केला. म्हणजे आत्ता तुम्हाला सांगितलं टू फाइंड द नेट इलेक्ट्रिक फील्ड तुम्ही काढत होते रिलेटिव्ह ऑन द सिमिलर नोट दॅट. आता आपल्याला हिच्यातच सिमिलर काढता येऊ शकते. बघा, आता आपल्याला हिच्यात सिमिलरिटी काय करता येतं, नीट लक्षात घ्या, वाचून घ्या. ऑन द सिमिलर नोट दॅट, बघा काय म्हणतात ते, हा आता नीट लक्षात घ्या. ऑन सिमिलर नोट वी ऑब्टेन द मॅग्नेटिक फील्ड जर काढायचं असेल, डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट जर असेल, नॉट चार्ज. आता इथं काय करंटचं डिस्ट्रीब्युशन असेल तर अगेन डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट हॅज द वन सिमेट्री, वी कॅन यूज द एम्पायर्स लॉ. पहिल्यांदा जसं बॉइड सर्वट लॉ यूज केला होता तसंच जर डिस्ट्रीब्युशन ऑफ करंट असेल, म्हणजे I1 I2 असे करंटचे कंडक्टर जर असतील आणि सिमेट्रिक असेल, तुम्ही एम्पियर्स लॉद्वारे तुम्ही तिथं मॅग्नेटिक फील्ड तुम्ही काढू शकता. ठीक आहे, वी हॅव स्टडी बॉइड सर्वंट लॉ शिकलो आपण, कन्सिक्वेंस द एम्पियर्स लॉ, डिराइव्ह द बॉइड सर्वंट लॉ केलेला आहे.
दिस लॉ इज अनराईट हे काढलेलं आहे त्यांनी, असं सांगितलेलं आहे. मग हा लॉ का आहे का नाही आहे आता आपण इथे डिटेल्स शिकणार आहात. ठीक आहे, हा प्रश्न आहे. या ठिकाणी आपल्याकडे काय म्हटलेलं आहे, एम्पियर्स लॉ कसा आहे तर शिकू आता. बघा बघा एम्पियर लॉ. ठीक आहे, काय म्हणतं, हा आहे तुमचा क्लोज लूप जर असेल तर असं वापर इंटिजर्स असं नाव वापरलं जातं. मॅग्नेटिक फील्ड आणि जो काही तिथं डीएल तुकडा आहे, तुमच्या काही जुन्या पुस्तकात डीएस लिहिलं तर डीएस चुकीचं आहे, डीएल आहे. इज इक्वल टू म्यू टाइम्स ऑफ आय नेट करंट. काही लोक आय इनसाइड लिहितात, हा नेट जो करंट आहे पण हा इनसाइडचा आहे. बघा आतमध्ये जी काही या करंट लूपच्या मॅग्नेटिक फील्डचा एक लूप घेणार आहे आपण आणि त्याच्यामुळे जी काही मॅग्नेटिक फील्ड आहे ते घेणार आहे. काय लॉ आहे, बी डॉट डी एल इज इक्वल टू म्यू टाइम्स ऑफ टोटल करंट म्हणा किंवा नेट करंट ऑफ इनसाइड द लूप. जसा गॉसचा एक लूप घेतो, गॉसियन लूप म्हणायचो, तसं इथे एक लूप आहे एम्पियर्स लूप आहे. काय लूप आहे, एम्पियर लूप आहे. ठीक आहे, आता आपल्याला यामध्ये समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे इथं डॉट द्यायला डॉटच वापरू. समजा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक असा क्रॉस कंडक्टर, क्रॉसचा अर्थ असा आहे की हा जो काही कंडक्टर आहे याच्यामध्ये करंट इनसाइड चालला, क्रॉस असेल तर आत जाणे, डॉट असेल तर बाहेर येणे. ठीक आहे, तर हा जो काही क्रॉस आहे याचा अर्थ I1 करंट हा आत चालला आणि दुसरा एक घेतो मी या ठिकाणी डॉट घेऊ म्हणजे I2 करंट हा बाहेर चालला, बाहेर येतो, तुमच्याकडे येतो डॉट म्हणजे. आपण काय केलं, एखाद्या पॉइंट म्हणजे इथे आपण एक पॉइंट घेतला, त्याचं नाव काही दिलं नाही, ठीक आहे, आपल्या पुस्तकात मी काही घेऊ शकतो, पी घेतला, पी या पॉइंटला मला मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे. ठीक आहे, काय म्हणलं मी, I1 आणि I2 हे जे काही कंडक्टरमध्ये जे काही करंट फ्लो होतोय याच्यामुळे पी पोझिशनला किती मॅग्नेटिक फील्ड आहे. जसं की आपण कोणता लॉ शिकलो, बॉइंड सरंटला, एखाद्या कंडक्टरमधून जर करंट फ्लो होत असेल पी पोझिशनला किती मॅग्नेटिक फील्ड असेल पी अंतरावर तर काढायचं. इथं काय करायचं, अशा वेळेस I1 करंट इनसाइड आहे, I2 बाहेर चालला, असे खूप असू शकतात, 10, 12, 20, 50, 100. तुम्हाला काय करायचं अशा वेळेस, एक एम्पियर्स लूप तयार करायचा. कोणता लूप तयार कराल इथे, एम्पियर्स लूप. कसा तयार करायचा, याला काटत असताना, कट करत असताना एक सर्कमफ्रन्स ऑफ सर्कल तुम्ही तयार करायचं, केला पी पोझिशनला. आता हे झाला तुमचा एम्पियर्स लूप. ठीक आहे ना, आणि हे कोण आहे बरं, मॅग्नेटिक फील्ड आहे. कसे असणार आहे बघा बरं, इथं जर करंट आत चालला तर मॅग्नेटिक फील्ड अशी असणार आहे का नाही, इथं जर करंट असा असेल बघा मॅग्नेटिक फील्ड अशीच असणार आहे. हे मॅग्नेटिक फील्ड आहे ना, याचं लूप तयार केला आपण. हा लूप फार महत्वाचा आहे आणि मी या ठिकाणचा स्मॉल एलिमेंट घेणार आहे. हा एलिमेंट कोणाचा आहे, मॅग्नेटिक फील्डचा आहे. लक्षात घ्या, हा एलिमेंट मॅग्नेटिक फील्ड. पहिल्यांदा आपण काय करायचो, करंटचा एक छोटासा तुकडा घ्यायचो, डीएल नावाचा छोटासा करंट लूप मधला हे घ्यायचो. आता या ठिकाणी ही मॅग्नेटिक फील्ड आहे, हे गॉसियन सरफेस जसा असतो तसा एम्पियर्स लूप आहे. या लूपवरला एक छोटासा तुकडा घेतला आणि आपल्याला इथली जी आहे या करंटमुळे किती मॅग्नेटिक फील्ड ही काढायची आहे, फाइंड करायची आहे, डिटरमाइन करायची आहे आणि ती किती भेटणार आहे ते पण आपल्याला माहिती आहे. ठीक आहे ना, तर आता मी समोर जातोय, मला अशी अपेक्षा आहे की सगळ्यांना हा लॉ कळत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर जातोय. ठीक आहे, आता बघा सर्वात आधी ही जी काही ठीक आहे त्यांनी इथे घेतलेली आहे, हा छोटासा तुकडा इथे घेतला, तर इथली जी काही एक लूपचं डायरेक्शन घ्या, कोणतं पण घ्या, क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज, इथं कोणतंही बंधन नाही. मी समजा घेतलं, याचं लूप घेतला असा, हा लूप आहे, याचं डायरेक्शन घेतोय समजा, याला काय म्हणू आपण, घडीची उलटी दिशा आहे ना, अँटी क्लॉकवाईज हे. ठीक आहे, तर इथली जी काही तुमची मॅग्नेटिक फील्डचं वेक्टर फॉर्ममध्ये ही घेतली आपण. मग याचा छोटासा डीएल तुकडा घेतला, त्याचं वेक्टर फॉर्म हा डीएल आहे. हे या दोघांमध्ये जो काय अँगल असेल तो थीटा आहे. काय घेतला अँगल आपण तिथं, थीटा अँगल घेतला. तर या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय शिकायचं आहे, तर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे. कुठली मॅग्नेटिक फील्ड काढायची आहे, तर हे जे काही कंडक्टर आहे इनसाइडवाले कंडक्टरच घ्यायचे, बाहेरचे कंडक्टर घ्यायचे नाही. आता इथे I1चं डायरेक्शन आणि I2चं डायरेक्शन काय असेल, तर सिंपल प्रश्नाचं उत्तर आहे, जर समजा तुम्ही या लूपचं जर डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज घेतलं आणि ज्या दिशेने थंब येते त्या थंबच्या दिशेने जे करंट फ्लो होत असेल त्याला पॉझिटिव्ह घ्यायचे
ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मी अँटी क्लॉकवाईज घेतलं म्हणजे I2 करंट हा पॉझिटिव्ह आहे बघा, I2 करंट हा पॉझिटिव्ह आहे, हा नियम आहे त्याचा, आणि I1 हा तुमच्याकडे निगेटिव्ह करंट आहे. कसं, मी अँटी क्लॉकवाईज घेतलं, अँटी क्लॉकवाईजनं माझा राईट हँड रूल केला, ज्या दिशेने थंब येते तर I2 करंट आहे म्हणून त्याला पॉझिटिव्ह घेतलं, त्याच्या अपोजिट दिशेने निगेटिव्ह डायरेक्शन घ्यायचं, हे इथं महत्त्वाचं समजायचं होतं. ठीक आहे, या ठिकाणी जर मी घेतलं या पुस्तकात तर तुमच्याकडे असला घेतलं बघा, थंब ज्या दिशेने येतील ते पॉझिटिव्ह म्हणजे I1 पॉझिटिव्ह, I2 पण पॉझिटिव्ह आणि I3 हा निगेटिव्ह. हा I4 घ्यायचा का नाही, कारण की हे लूप तुम्ही असं घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि याचे छोटे छोटे तुकडे घेणार आपण DL 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 आणि त्याचं इंटिग्रेशन आपण करणार आहात. ठीक आहे, मला असं वाटतं की सगळ्यांना समजला असेल हा प्रश्न. मला समोर घ्यायचं आहे आता, तर मी या ठिकाणी इथंच घेऊन टाकतो आणि माझं जे काही आहे ते तुम्हाला सांगतो. आता बघा B.dl, ठीक आहे, B.dl असेल तर याला कसं लिहिणार, B.dl cos थिटा. ठीक आहे, B डॉट प्रोडक्ट असल्यामुळे कॉस, क्रॉस असतं तर साईन, डॉट प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट महत्त्वाचं आहे. बरं, मग या ठिकाणी मी इंटिजर्स घेणार, क्लोज इंटिजर्स ऑफ B.dl. तर या ठिकाणी माझ्याकडे मी असं पण घेऊ शकतो DL है ना, B cos थिटा. हा जो थिटा घेतला तो B cos थिटा म्हणजे बीचा कॉम्पोनंट cos थिटावाला कॉम्पोनंट घ्यायचा, एक लक्षात घ्या, हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्याकडे काय सांगितलेलं आहे, याचं उत्तर काय भेटणार आहे, μ0 आहे. मी तुम्हाला प्रूफसुद्धा देणार आहे, प्रूफसुद्धा भेटणार आहे. पण हा जो I करंट आहे हा टोटल करंट आहे. हा कोणता करंट आहे, टोटल आहे. म्हणजे B.dl जर असेल तर तुम्ही इथं लिहू शकता B.dl cos थिटा. ठीक आहे, आणि टोटल करंट μ0 I नीट. तर टोटल करंटमध्ये तुम्हाला सांगितलं राईट हँड रूल करायचा, ज्या दिशेने जे करंट तुम्हाला कळालं असेल बघा, मी अँटी क्लॉकवाईज बघा इथं दिलेलं डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज, तर थंब ज्या दिशेने येतो त्या दिशेचे करंट म्हणजे हा आहे I1 I2 वरी येणारे आणि आत जाणारा हा, म्हणून हा पण पॉझिटिव्ह घ्यायचा, याला पॉझिटिव्ह घ्यायचं आणि याला निगेटिव्ह घ्यायचं. म्हणजे टोटल करंट घेत असताना I1 प्लस घेऊ शकता, I2 प्लस घेऊ शकता, पण I3 मायनस घ्यावं लागेल. I4 का नाही घेतलं, कारण की या लूपच्या बाहेर आहे. ठीक आहे, चला तर आपल्याला हिच्या आता प्रूफ घेणार आहे. प्रूफ बघायचा आपल्याला, आपल्याकडे डायग्राम पण दिलेली असणार आहे. आता इथं बघा ही डायग्राम आहे. या ठिकाणी हे एम्पियर्स लूप आहे. या एम्पियर्स लूपचा छोटासा तुकडा बघा, हा अँटी क्लॉकवाईजमध्ये याचं लूप घेतला आपण. डायरेक्शन क्लॉकवाईज घ्या किंवा अँटी क्लॉकवाईज घ्या, हे तुमच्या मनावर आहे. इथं कोणते, मी एकच कंडक्टर घेतला, त्या कंडक्टरमध्ये करंट वरी फ्लो होतोय, म्हणजे हा एम्पियर्स लूप घेतला, हा करंटचं डायरेक्शन आपल्याकडे जे आहे ते अपवर्ड आहे, आणि मॅग्नेटिक फील्ड हे जे छोटे छोटे एलिमेंट आहेत ते अँटी क्लॉकवाईज घेतलं. या ठिकाणी सरळ सरळ आहे. आता हा एक तुकडा घेतला इथला DL, ठीक आहे, आणि हा मॅग्नेटिक फील्ड आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणचं हे जे काही DL तुकडा घेतला, इथलं जे काही अँगल आहे आपल्याकडे D थिटा आहे. समजलं, करंट आहे B, हा DL आहे. मला वाटतं इथं समजलं असेल. आपल्याकडे स्ट्रेट कंडक्टर जर असेल, एखादा सरळ वायर असेल, लॉंग वायर, आणि या लॉंग वायरमुळे P पोझिशनवर किती मॅग्नेटिक फील्ड आहे अशी आपण काढली होती, ती तुम्हाला μ0 I 2πr अशी आली होती, मला आठवतंय. तुम्हालाही आठवत असेल. ही जर एखादा स्ट्रेट कंडक्टर असेल तर तिथली मॅग्नेटिक फील्ड आपल्याला बघायची. बरं, आपल्याकडे काय आहे आता, B.dl. चला हे घेऊ, B.dl. काय लिहिसाल बरं आता, B.dl cos थिटा. लक्षात येतं. पण हा थिटा DL आणि B मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज घेतलं आपण, आणि DL चा पण व्हेक्टर फॉर्म त्याच दिशेने दाखवला आहे. म्हणजे बरं, तुम्ही म्हणसाल सर नाही मला अपोजिट दिशेने दाखवायचं, दाखवा, पण दाखवलं तर मॅग्नेटिक फील्ड cos 180 मायनस होत असतो. बघा ना, जर समजा तुम्ही B इकडे दाखवला असता असा आणि D इकडे जर दाखवला, समजा दाखवला, तर 180 भेटेल, cos 180 -1 भेटेल, आणि मायनस मॅग्नेटिक फील्डचा कोणताही मिनिंग होत नाही, म्हणून नाही घ्यायचं. ठीक आहे, तर थिटा आपल्याकडे घेतला 0. काय घेतला कळालं, पॅरेलल असल्यामुळे cos 0 होत असतो 1, आणि या ठिकाणी मला वाटतं B, आणि हा तुमच्याकडे DL घेतला.
BDL. मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे DL म्हणजे काय. बघू, थिटाचा फॉर्म्युला उपयोगात घ्यावा लागेल. तिथे थिटा दिसतं. तर तुमच्याकडे अँगलचा फॉर्म्युला असतो आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. तर देअरफॉर थिटा आर्क लेंथ आहे तुमच्याकडे DLच घ्यावा लागेल. ही DL घेतली आपण, छोटासा स्मॉल एलिमेंट, आणि रेडियसला R घ्यावा लागेल. राईट आहे. पण मला वाटतं याला D थिटा घेऊ आपण. ठीक आहे ना, चेंज व्हायला ना, अँगल काय फिक्स नाही. म्हणून इथे मी DLचा अर्थ लिहिणार आहे R इंटू D थिटा. अपेक्षा करतोय भाऊ सगळ्यांना कळत असेल, कोणाला काही डाऊट नसला पाहिजे. हे इक्वेशन 1 आणि याला म्हणणार आहे आता पुट इक्वेशन 1. पुट इक्वेशन 1. चला, B डॉट DL. ठीक आहे. DL ची व्हॅल्यू ठेवायची B R इंटू D थिटा. राईट आहे. आता B मॅग्नेटिक फील्ड किती असतं, स्ट्रेट कंडक्टर वायर जर असेल तर आपण ठेवू बघा म्यू नॉट I. स्ट्रेट कंडक्टर असेल तर 2 पाय R. आपल्याकडे कॅपिटल R आहे, स्मॉल r आहे, ते आपल्या मर्जीवर आहे, स्मॉल r घेऊ. ठीक आहे, चालेल. तर आता आपल्याला या इक्वेशन 2 मध्ये ठेवायचे, याला म्हणू आपण पुट इक्वेशन 2. चला, ठीक आहे. ही डायग्राम तिथं ऑलरेडी तयार आहे, म्हणून याला मी मिटवू शकतो. ठीक आहे, आणि समोर घेऊ शकतो. ठीक आहे, चला. बरं, B डॉट DL. ठीक आहे. इथे BRD थिटा मी इथं इंटिजर करतो. ठीक आहे, याला बी इंटिग्रेशन लाईन इंटिग्रल बनतात त्याला. BR थिटा, मला वाटतं B ची व्हॅल्यू मला माहिती आहे, तर B डॉट DL. ठीक आहे, चला, इज इक्वल टू B ची जी व्हॅल्यू आहे माझ्याकडे ती दिलेली आहे बघा, म्यू नॉट I. आत्ता शिकवले मी 2 पाय R. स्ट्रेट कंडक्टरमुळे हा R असाल असा R D थिटा. चला, मला प्रूफ करून दाखवायचं आहे. R कॅन्सल झाला आणि मला वाटतं हा कॉन्स्टंट आहे म्यू नॉट I डिवाइड बाय 2 पाय इंटिग्रेशन आपल्याला D थिटाचं करायचं आहे. किती लोकांना माहिती इंटिग्रेशन D थिटाचं काय असेल, ते काय ही माहिती असेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. चला, तर लाईन इंटिजर्स ऑफ B डॉट DL. ठीक आहे, इथे म्यू नॉट I डिवाइडेड बाय 2 पाय इंटिग्रेशन D थिटा. D थिटा सॉरी, हे D थिटा जो आहे, छोटे छोटे जर DL कनेक्ट केले तर हा सर्कल बनेल, आणि सर्कल म्हणजे त्याचं जे माप आहे 2 पाय आहे, म्हणून 2 पाय गेट बी कॅन्सल होईल, आणि आपल्याकडे जे एम्पियर्स लॉ आहे तो प्रूफ होईल. एम्पियर्स लॉ काय झालेला आहे, प्रूफ. म्यू नॉट I हा प्रूफ झालेला आहे, आणि हाच आपला एम्पियर सर्कायटल लॉ हे प्रूफ करण्यासाठीचं दिलेलं एक छोटंसं डेरिव्हेशन आहे, 2 मार्काला येऊ शकते. ठीक आहे. बरं, याचं ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं. आता याला काय करायचं, ॲप्लिकेशन आपल्याला शिकायचं. आता सोलॅनॉइड काय असतं, काहीच नाही. सोलॅनॉइड एक लॉंग इन्सुलेटेड कॉपर वायरपासून त्याला क्लोजली वाउंड केलेलं असतं. हॉलो सिलेंडर असते, ग्लास किंवा प्लॅस्टिकपासून बनवलेलं असतं, त्याला तुम्ही म्हणू शकता काय, सोलॅनॉइड. त्याच्या आधी मला असं वाटतं की याचं एक स्टेटमेंट आहे, ते स्टेटमेंट एकदा वाचून दाखवतो. तुम्हाला कळालंच असेल स्टेटमेंट, हिच्यावरून कळालं असेल. लाईन, मी म्हणलं ना याला लाईन इंटिग्रल्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी दिसतात अराउंड क्लोज पाथ DL इक्वल टू म्यू टाइम्स ऑफ टोटल करंट पासिंग थ्रू द क्लोज पाथ. त्याला तुम्ही एम्पियर्स लॉ असं म्हणू शकता. बघा, लाईन इंटिग्रल्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड अराउंड क्लोज पाथ म्हणजे DL इज इक्वल टू करंट आहे, पण किती करंट आहे, तर म्यू टाइम्स आहे. बघा, म्यू टाइम्स टोटल करंट पासिंग थ्रू द क्लोज पाथ. चला, समोर जाऊ आपण. आता या ठिकाणी आपल्याला सोलॅनॉइड शिकायचं आहे. सोलॅनॉइड मी माझ्या हाताने मस्त रपचिक काढून बघतो, तुम्हाला पुस्तकात दिला नसेल असा काढतो मस्त. सरळ सरळ एक पाईप आहे, हे पाईप घ्यायचा मस्त अशापैकी. या पाईपला तुम्हाला असं जोडावं लागेल. ठीक आहे, एक पाईप घेतला, या पाईपाला तुम्हाला एक वायर वाउंड करायचा आहे.
वायर गुंडाळायचा आहे असा मस्तपैकी रपची मस्त गुंडाळत बसा भाऊ, टाइमपास करत बसा. ठीक आहे, नाही सर टाइमपास नाही करत आम्ही, समजतं का बावड्या. बघा याला वाटलं सर तुम्हाला मस्त बॅटरी लावा, कॉम्बिनेशन ऑफ सेलला बॅटरी म्हणतात. ही की आहे. ठीक आहे, हायर लोअर पोटेन्शियल बॅटरी आहे. करंट कसा फ्लो होईल बरं, असा वर. ही पुढची साईड आहे, मागची साईड आपल्याला दिसत नाही, म्हणजे वायर असा येऊन असा जातोय. करंट जर फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड असते, समजलं असेल. करंट असा तर मॅग्नेटिक फील्ड अशी, इनसाइड द मॅग्नेटिक फील्ड अशी असणार आहे तुमच्याकडे बघा ही. ठीक आहे, ओके. लक्षात येतं, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. कळतं ना, करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड. चला समजलं, कदाचित तुम्हाला सोलेनॉइड कळाला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे, बरं आपल्याला करायचं काय, तर तुमच्याकडे एक डायग्राम जर असेल तर त्याचा अर्थ काय सर, याचा अर्थ काय, ही मॅग्नेटिक म्हणजे करंटचा जो लूप आहे बाहेर येतो आणि आत जातोय बघा, है ना, असं गुंडाळतोय ना मी, वायर गुंडाळतो, हा बाहेर जाऊन आत आला, बाहेर जाऊन. तर हिच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. कशामध्ये, सोलेनॉइड, इनसाइड द सोलेनॉइड, तिथे मॅग्नेटिक. हे असल्या प्रकारचे बघा मॅग्नेटिक फील्ड, करंट फ्लो झाले की कशी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ठीक आहे ना, मॅग्नेटिक फील्ड इकडे का राईट हँडनुसार बघा, करंट जर असा आहे तर मॅग्नेटिक फील्ड वर झाली, हे दाखवण्यात आलेलं आहे इथं, बाकी काय नाही. ठीक आहे, तर आता आपल्याला हिच्याबद्दल थोडक्यात बोलणं गरजेचं आहे. आता तुम्हाला हिच्या आधी या डायग्रामवरलं थोडक्यात मी मॅग्नेटिक फील्ड कशी काढायची. आपल्याकडे एम्पियर्स लॉ कसा आहे बरं, लाईन इंटिग्रल्स ऑफ बी डॉट डी एल इक्वल टू म्यू नॉट आय, बरोबर आहे. पण हे जे काही बी डॉट डी एल, हे नीट लक्षात घ्या काय आहे ते आता. ठीक आहे, हा बघा इथं क्रॉस सेक्शन घेतला, वायर तोडला असं, ते जे काही पाईप होता ना त्याला कट केलं, तर हे डॉट म्हणजे करंट बाहेर येतोय, क्रॉस म्हणजे आत जातोय असा. ठीक आहे, तर मॅग्नेटिक फील्ड अशी बनेल. हे मॅग्नेटिक फील्डचा एम्पियर लूप घेतला, आपल्याला लूप घ्यावं लागतं, जसं की एम्पियर्स लॉ त्याच्यासाठी शिकलो आपण. म्हणून ए पासून ते बी पर्यंतचा मॅग्नेटिक फील्ड बी डॉट डी एल आहे, कळतं नाही. नंतर बी पासून सी पर्यंत क्लोज इंटिग्रल बी डॉट डी एल प्लस सी पासून डी पर्यंत बी डॉट डी एल आणि डी पासून तर ए पर्यंत बी डॉट डी एल. ठीक आहे, ए पासून बी, बी पासून सी, सी पासून डी, डी पासून ए. काही डाऊट आहे भाऊ, काही डाऊट आहे, समजलंय. पण मला सांगा बी डॉट डी एल म्हणजे काय, बी डॉट डी एलचा अर्थ काय. दुसरा आहे बी डी एल कॉस थिटा. आता हा जो थिटा आहे या ठिकाणी बघा बरं 90 येतो आणि इथे पण 90 येतो, म्हणजे दोन्ही 90 येणार. म्हणजे मला असं सांगायचंय की या ठिकाणी लिहू शकला असा तुम्ही क्लोज इंटिजर्स ऑफ बी डी एल, डॉट नका घेऊ ना आता, डॉट काढायचं म्हणल्यावर. ठीक आहे, बघा बी डी एल कॉस 0 इथे, का बरं, डी एल छोटासा एलिमेंट जर घेतला इथे आणि मॅग्नेटिक फील्ड ही सेम दिशेने आहे म्हणून 0. इथे कसा घेसाल बरं, ए ते बी आहे, ए ते बी, बी टू सी आहे, बी डी एल कॉस 90, सी टू डी आहे, बी डी एल कॉस वरी असल्यामुळे त्याला थिटाच लिहितो बी. ठीक आहे, आणि इकडे डी टू ए आहे, बी डी एल कॉस 90 इथे पण. समजलं ना, ओके. आता सगळ्यांना कळालं असेल की इथला हा बी बाहेर येईल, इंटिग्रेशन डी एलचं एल येईल. हा 0 आहे, हा 0 आहे, हा 0 आहे, कॉस 90 0, हा पण 0. हा कसं काय, हा आउटसाईडला एकदम निग्लिजिबल मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल क्लोज इंटिजर्स ऑफ बी डॉट डी एलचं उत्तर बी इंटू एल भेटलं. मी पुढच्या पेजवर घेतो आणखीन. म्हणजे तुमच्याकडे हे जे भेटलं आहे बी डॉट डी एल इज इक्वल टू म्यू नॉट आय. हे तर एम्पियर्स लॉ आहे, पण आपल्याला याचं जे काही
इक्वेशन जे भेटलं आहे ते भेटलं आहे बी इंटू यल. मला वाटतं सगळ्यांना कळालं असेल बी इंटू यल कसं आलं ते कळालं. बी इंटू यल कसं आलं ते कळालं. पण म्हणजे याची व्हॅल्यू जर बी इंटू यल जर ठेवली तर बी इंटू यल बघा वरी पुटअप करतो म्यू नॉट आय. पण हा जो काय आय करंट आहे हा आय करंटबद्दल थोडक्यात बोलायचं मला. बघा आय करंट म्हणजे काय. एक तर नंबर्स ऑफ टर्न किती आहेत त्या कॉईलला आणि तुमच्याकडला करंट किती आहे प्रत्येक कॉईलमधून. तुम्ही जे आता सोलॅनॉइड बनवलं आहे असं या सोलॅनॉइडमध्ये जे काही करंट असेल हे असं असे 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 जे काही करंट असेल हे करंट आहेत. ठीक आहे ना. आता हे जे काही करंट आहेत पण तुम्हाला आणखीन एक माहीत पाहिजे स्मॉल एन म्हणजे काय नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ. याची सोलॅनॉइडची लेंथ किती आहे. स्मॉल एन म्हणजे काय असेल नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ. मग मला जर एन काढायचं तर एन जर काढायचं असेल हे एन जर काढायचं असेल तर एन इंटू यल असतात. राईट आहे. तर आय इज इक्वल टू एन इंटू यल आय. समजतं. कॅपिटल आयची व्हॅल्यू हे कॅपिटल आय म्हणजे टोटल करंट इन पूर्ण या सोलॅनॉइडच्या टर्नमध्ये असणारा टोटल करंट आहे. आणि स्मॉल आय म्हणजे एका ही जी रिंग दिसते का अशी ही जी गुंडाळलेली आहे हिच्यामधला करंट म्हणजे स्मॉल आय आणि हिच्यातला टोटल करंट कॅपिटल आय. म्हणजे 10 टर्न असतील तर 10 पट करंट होईल. एका टर्नमध्ये 2 अँपियर 2 मध्ये 4 6 8 कळतं ना तुम्हाला मल्टिप्लिकेशन काय केलं तर. या इक्वेशन 1 मध्ये पुटअप करतो बघा. पुट इक्वेशन 1. चला बी इंटू यल इथे म्यू नॉट एन यल आय. चला काय कॅन्सल करू शकता यल यल कॅन्सल होईल आणि बी इज इक्वल टू म्यू नॉट एन आय. हे तुमचं मॅग्नेटिक फील्ड आहे सोलॅनॉइडमधले म्यू नॉट एन आय. म्यू नॉट एन आय. ठीक आहे. म्यू नॉट एन आय. म्यू नॉट एन आय. समजतं. म्यू नॉट एन आय. म्यू नॉट एन आय. मॅग्नेटिक फील्ड सोलॅनॉइड अँड ट्रॉइड. आता ट्रॉइड बघायचं. ट्रॉइडवर आलेले क्वेश्चन्स आहेत. स्टेट द एम्पियर सर्किट लॉ ऑब्टेन द एक्सप्रेशन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ट्रॉइडमधली काढायची आहे. हे ट्रॉइडसाठी क्वेश्चन्स आहेत. स्क्रीनशॉट काढू शकता. मुद्दामून प्रश्न 3 क्वेश्चन आलेले 2014ला 17ला आणि 23ला. ट्रॉइड म्हणजे काही नाही. तुम्ही हे बघितलं का ट्यूब बघितला ट्यूब तो सोलॅनॉइडच आहे. त्याला धरायचं गोल करायचं धरायचं गोल करायचं. समजतं का रे. अरे हे का नाही हो जराशे बा इकडे तिकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. मग हे काय आहे सर या ठिकाणून करंटचा लूप निघाला म्हणजे वायर हे इथं येऊन टाकला. इथे हे बघा इथून निघाला आणि इथे आला क्रॉस म्हणजे इथे आला असा हा वायर आहे. हे दाखवायचं पद्धत आहे तशी. आता ट्रॉइड काहीच नाही सोलॅनॉइडच आहे. फायनाईट लेंथ आहे. त्याला धरायचं असं बेंड करायचं सर्क्युलर ट्यूबमध्ये. असा जसा ट्यूब बनतो तसा त्याला तुम्ही ट्रॉइड असं म्हणू शकतात. काय म्हणू शकता ट्रॉइड असं म्हणू शकता. ठीक आहे. चला मग आपल्याकडे आता ट्रॉइडसाठी इक्वेशन सगळ्यांना आपल्याला लॉ तर माहीतच आहेत. क्लोज इंटिजर्स ऑफ बी डॉट डी एल है ना. लाईन इंटिग्रल म्हणा त्याला. म्यू नॉट आय. आय म्हणजे करंट आहे. बरं याचं इक्वेशन्स काढू आपण. बघा बी डॉट डी एल इज इक्वल टू काय आहे याला कसं लिहिणार बी डी एल कॉस थिटा. आता हे तर माहिती आहे ना कॉस थिटा. थिटा 0 असतो म्हणून कॉस मॅक्झिमम घ्यायचं तर कॉस 0 1 असते म्हणून बी डॉट डी एल है ना. इथे बी तर कॉन्स्टंट निघाल आणि इंटिग्रेशन ऑफ डी एल निघाल. हे समजतं का सगळ्यांना. हे कशामुळं बी आणि डी एलमध्ये. आता तिच्यातला जर तुम्ही बी आणि डी एलचा जर तुकडा घेतला तर यांच्यात मधला अँगल 0 भेटतं. ठीक आहे. डी एल काय आहे डी एल डी एल डी एल जर सर्कलमध्ये जर जोडले डी हा डी एल छोटा एलिमेंट डी एल करत करत काय होईल बरं हिच्यात सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे 2 पाय आर भेटेल म्हणजे बी 2 पाय आर. काय टेन्शन आहे बाबा. हे याचं उत्तर भेटलं आपल्याला. बरं आणखीन काय टाकता येईल. आता आपल्याला सोपं एक काम करायचं आहे की आपल्याला टाकायचं करंट. करंट म्हणजे काय असतात तर नंबर्स ऑफ टर्न मल्टिप्लाय करंट. राईट. एन आय नंबर्स ऑफ टर्न किती आहेत बरोबर आहे ना. हे जे एक सोलॅनॉइड म्हणजे काहीच नाही. एक धरला असा हा पाईप होता त्याला वायर असा गुंडाळलेला असा असा वायर गुंडाळलेला असा. ठीक आहे.
वायर गुंडाळायला. हे असं सोलेनॉइड असतात. समजतं? आता आपल्याला करायचं इक्वेशन 1 मध्ये ही आणि ही दोन्ही व्हॅल्यू पुटअप करायच्यात. बघा, रोज इंटिजर्स किंवा लाईन इंटिग्रल्स म्हणा तुम्ही. बघा, आपल्याला हिच्यामध्ये ठेवायचं म्यू नॉट आय. चला, बी डॉट डी एलची व्हॅल्यू माझ्याकडे बी इंटू 2πr आपण कॅल्क्युलेशन्स करून बघितले. बघा, बी डॉट डी एलची व्हॅल्यू हा म्यू नॉट, हा जो आय एन आय येईल, बरोबर आहे. ओके, मला बी मॅग्नेटिक फील्ड काढायची, तर म्यू नॉट एन आय डिवाइड बाय 2πr ही टॉरॉइडची मॅग्नेटिक फील्ड भेटली. जर तुम्ही डोकं लावत असाल तर सोलेनॉइडची मॅग्नेटिक फील्ड आहे म्यू नॉट, है ना, एन आय असा फॉर्म्युला आहे खरा. म्हणजे जर सोलेनॉइड असेल तर त्याच्यात मॅग्नेटिक फील्ड काढायचा फॉर्म्युला म्यू नॉट एन आय. आता एन म्हणजे काय बरं? नंबर्स ऑफ टर्न पर युनिट लेंथ. पण हे नंबर्स ऑफ टर्न लेंथ कशी आहे? सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2πr. बघा, या एनच्या जागी एन अपॉन 2πr आलं फक्त. म्हणजे डोकं न लावता सुद्धा कॅल्क्युलेशन्स करता येऊ शकतात, पण तिच्यासाठी तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे. मला असं वाटतं हा चॅप्टर पूर्ण संपलेला आहे. चांगला अभ्यास करा, चॅप्टर वाचा. सर ही एवढी थेरी का बरं दिली? मी जे बोलतो का समजून सांगतो ना, हे समजून सांगण्यासाठी थेरी दिलेली आहे. उदाहरण बघा, कन्सिडर द टॉरॉइड, द करंट कॅरी. बघा, घेतला बी आय करंट घेतला, तिथे नंबर्स ऑफ टर्न घेतले, एन घेतलं. मॅग्नेटिक फील्ड अराउंड द टॉरॉइड कन्सिस्ट ऑफ द कॉन्सन्ट्रेटिक सर्कल आहेत, लाईन द फोर्स अराउंड इट. हे जे काही मी बोलतो ना, हेच आहे. थेरी खूप लिहायची गरज नाही एक्झाममध्ये, जर कण्याजनाचा काही जर गैरसमज असेल तर. मला अपेक्षा आहे हा चॅप्टर चांगला केला असेल. पुढील चॅप्टर हे मॅग्नेटिक मटेरियल असणार आहे. खूप छोटा चॅप्टर आहे, खूप छान करायचं आपल्याला. भेटूया अशा सेशनमध्ये. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. न्यू असेल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया सेशनमध्ये पुन्हा. बाय बाय. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.